लोकसभेचे उमेदवार संतोषराव अंबर्डे आणि त्याचबरोबर विधानसभेचे उमेदवार आनंदराव बोंढारकर यांच्यासाठी या रॅलीची पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज आमचे या भागातले धडाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब सातोरे, त्याचबरोबर आरिफ खान, भाजपचे आमचे जोशी साहेब आणि गणेश जोशी साहेब या सगळ्यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीचे आमचे उमेदवार भारतराव काकडे साहेब ते सुद्धा बरोबर आहेत। तर शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, आमचा RPI सर्व गटाचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। लोकसभेसाठी कमळ आणि विधानसभेसाठी धनुष्यबाण यासाठी प्रचारार्थ ही रॅली निघत आहे। थोड्या वेळाने उमेदवार सुद्धा येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा सगळ्या जमलेल्या आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज सर्वसामान्य घरातल्या आमच्या महिलांसाठी जी योजना लाडकी बहीण चालू केलेली आहे त्याच्यामुळे उत्स्फूर्तपणे आमच्या सगळ्या बहिणी आलेल्या आहेत। त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत देत आहोत आणि घराघरामध्ये प्रत्येक मतदाराला संपर्क साधून आम्ही आता अभिवादन करणार आहोत, त्यांना मतदान मागणार आहोत। एक उत्स्फूर्त प्रतिसाद तर सगळे सर्वसामान्य घरातले नागरिक देत आहेत। मनापासून त्यांचा आभार मानतो आणि आज आनंदराव शंकरराव बोंढारकर आणि त्याचबरोबर संतोषराव यांच्या कला मंदिराच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि मनापासून आभार मानतो। विद्यमान आमदारांनी कुठल्याही प्रकारचे 5 वर्षात कामं केलेले नाहीत, त्याच्यामुळं आपण रस्त्यांची अवस्था बघा, गावामध्ये फिरत असताना वाहतुकीचे प्रश्न बघा, कुठेच कुठल्याही प्रकारचं अस्तित्व अस्तित्व जाणवत नाही। त्याच्यामुळं मला वाटतं की जनतेनं ठरवलेलं आहे की जो माणूस दररोज जनतेच्या कामाला येतो, दररोज भेटतो, दररोज सहकार्य करतो अशा माणसाला निवडून द्यायचंय। निश्चित इथं सरकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आहे आणि अशा वेळेस काँग्रेसचा माणूस निवडून दिला तर विकास कुठलाही होणार नाही। वरती देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, त्याच्यामुळं दोन्हीकडे जे आहे शिवसेना, भाजप, RPI, NCP याचं सरकार दोन्हीकडे आहे आणि तेच उमेदवार आमचे निवडून येणार। माझ्याकडं नांदेड मधले हिंगोली आणि परभणी या तिन्ही ठिकाणी मी फिरत आहे। तिन्हीकडचे आमचे जे उमेदवार आहेत 100% निवडून येणार आहेत। अतिशय चांगली परिस्थिती त्यांची आहे आणि एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्यांचा माणूस, त्या माणसानं आयुष्यामध्ये 4 वर्षे ऑटो चालवला आणि ऑटो चालत चालत नगरसेवक, आमदार, मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। त्या माणसाला रस्त्यावरच्या माणसाचे दुःख माहित आहे, त्याच्यामुळं आमची 1,500 मध्ये खिचडी शिजवणारी अंगणवाडी सेविका असेल, आमचे 18 वर्षे ज्यांनी सरकारी काम केलं असेल, ग्रामरोजगार सेवक असतील, गाव कुसातला आमचा कोतवाल असेल, एसकर असेल, पोलीस पाटील असेल, अशा सामान्य माणसासाठी कुणी काम केलं नाही। अशा सगळ्या माणसांसाठी, सगळ्या जातीय धर्मीयांसाठी त्यांनी महामंडळ काढले, त्या महामंडळाला पैसे दिले। आज आमच्या लाडक्या बहिणींना प्रत्येक घराघरामध्ये पैसे मिळत आहेत, शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत। तेव्हा येणारं सरकार हे निश्चित महायुतीचं सरकार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय ताकदीनं सर्व आमच्या नांदेडचे मतदार त्यांच्या पाठीमागे मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।